गणेश रसाल आपण या जरा व्यासपीठावरती गणेश रसाल. मार्चला झाली सुरुवात. अगदी पहिल्याच चेंडूवरती आलाय चौकार. बॉल द्या बॉल मैदानामध्ये. चेंडू पुरवायचा मैदानाच्या आत. बॉल द्या बॉल. सुपर 8 मधील शेवटची मॅच आपण पाहताय. ऋतू 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये लेट महादू सावंत 11. पहिल्याच चेंडूवरती अगदी आपण पाहताना चौकार आला. चौकाराने इरादे स्पष्ट केलेत. इथे स्वागत केलं गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर अगदी आपण पाहताय नॉकआउटची सुपर 8. इथे बॅकफुटला जाऊन जागा बनवून स्ट्रोक खेचायचा होता, परंतु शॉर्ट थर्ड मानला. हा झेल इथे कॅरी झालाय. फलंदाज बाद. रमेश निलदे आपण व्यासपीठावरती यायचं. आयोजकांशी संपर्क साधा. रमेशजी निलदे आपण आयोजकांशी संपर्क साधा लगेच. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे धावफलकामध्ये. धावफलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचले. 5 धावा धावफलकामध्ये. अजित बाद झालाय. सुनील आणि त्याच्या साथीनं सुनील घावंडा आणि सुनील दरोडा 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने धावफलक अगदी आपण पाहते 7 धाबा धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आहे. अगदी आपण पाहतो ना 40 ते 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना देखील दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये इथून जर का बॅटिंग करणाऱ्या अगदी आपण पाहताय स्विच हिट केलाय. काय नजाकत भरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप कव्हरच्या पलीकडे चेंडूला पाठवले सीमा पार. सुनीलच्या बाट मधून आलाय हा चौकार.
11 धाबा धावफलकावरती आपण पाहत आहे. चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतं. ते नो लुक शॉट पाठवलंय बॉलला, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. मिळतील 4 धाबा. आणखीन एक चांगला फटका या मायक्रोफोन वरती करू. या बदल या मॅच साठी मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे. हॅलो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी समालोचनाची भूमिका पार पाडतोय. आणि जाऊया मॅच कडे, जिथे मॅच खऱ्या अर्थाने चांगली आपण पाहतोय. नॉकआउटचा सामना या फेरीतील शेवटचा सामना असेल. नक्कीच इथे वाईड बॉल येतोय, एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल आणि एक्स्ट्रा धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण बॅटिंग स्टान्स वरती पाहू शकाल फलंदाज सुनील आणि नॉन स्ट्राइक एंड वर जर विचार केला तर सुनील गावंडा, दोन्ही सुनील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहिले, परंतु आज चांगले मॅच आहे आणि या मॅच मध्ये अस्तित्व निर्माण करायचं असेल तर ही मॅच देखील जिंकणं गरजेचं असेल. इथे फटका चांगला आहे, अगदी मिड विकेट दरम्यान चेंडू त्या ठिकाणी थोडासा फंबल होतोय आणि नक्कीच उचलणार फेकणार तदनंतर घेतली जाईल 2 धाबा. आणि इथे 2 धाबेने धाव फलक हळूवार पद्धतीने जाईल 26 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. 4 चेंडूचा तर खेळ समाप्त झालाय. चांगली धावसंख्या पाहायला मिळाले. इथे चांगला बॉल होता परंतु इष्टाच्या खूपच बाहेर बॉल इथून पाहिला. नक्कीच वाईड बॉलची सांगता. पुन्हा एकदा एक खराब चेंडू पाहायला मिळाला आणि एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. चांगला आवाज आपण ऐकला खऱ्या अर्थाने मोहनजी ढोले सरांचा, सॉरी योगेश ढोले सरांचा.
सातत्याने जेव्हा जेव्हा आदिवासी प्रीमियर लीग असो किंवा कुठली मोठी स्पर्धा असो त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण त्यांचा आवाज ऐकतोय आणि चांगलं समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून आज सकाळपासून ऐकतोय। त्यांना देखील थोडीशी आपण रजा दिले आणि त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी देऊया फार साऱ्या शुभेच्छा। जाऊया मॅच कडे। मॅच इज मोस्ट इम्पॉर्टंट। सध्याच्या घडीला नॉकआउटची मॅच आहे, शेवटची मॅच आहे। वारंवार बॉल पाहायला मिळतात ते मात्र डॉट आणि डॉट बॉलने षटक संपतोय। दुसरा षटक समाप्त होत असताना फलकावर धावा लागले गेले ते 27 धावा। थोडासा डीजे वाला असेल तर बरा होईल, म्हणजे कसं झोपलेली तरी जागे होते। चांगली मॅच पाहतोय, चांगलं मैदान पाहतोय। आंबिवली परिसर प्रीमियर लीग सातत्याने हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे। चांगली स्पर्धा पाहायला मिळते, यात शंका नाहीये। मैदानाच्या चारी बाजूला आज तुडुंब गर्दी पाहायला मिळते। हा प्रेम आहे आंबिवली परिसर प्रीमियर लीगचा आणि खऱ्या अर्थाने देव माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय सुधाकर भाऊ घारे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण सातत्याने पाहत असतो आणि चांगली स्पर्धा पाहत असताना घेतलेली अफाट मेहनत खऱ्या अर्थाने आयोजकांचं देखील मनापासून अभिनंदन करावं लागेल। चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। जाऊया मॅच कडे। गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज सागर। समोर तुम्ही सुनीलला पाहू शकाल। सुनील आणि सुनील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। ऑन स्ट्राइकला सुनील, यावेळेस फुल टच बॉल, त्यावर प्रहार चांगला आहे, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धाब्यांसाठी येतोय चौकार। धन्यवाद डीजे। एक चौकार आलाय फलंदाज सुनीलच्या बॅट मधनं। चांगली बॅटिंग पाहत असताना सुनील इथे मात्र स्लॉट मध्ये बॉल त्याला फेकून दिले पार्किंग लॉट मध्ये। चेंडू सीमा पार, येईल षटकार। चांगली पाहायला मिळते, यात शंका नाही। लेफ्ट रिव्हर्स अटेंड केला होता, दुधारी तलवार चालवली होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाज देखील तितकाच ताकदीचा पाहायला मिळाला। सागर चांगली गोलंदाजी करत असताना या अगोदरच्या बॉलवर एक षटकार खाल्ला, तदनंतर डॉट बॉलची सांगता। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। यावेळेस पुन्हा एकदा अगदी चांगला बॉल हाताळला। नक्कीच जसा बॉल फेकला तसा बॉलने उंची मात्र भरपूर पाहायला मिळाली। इथे आडव्या बॅटने चांगला फटका खेळला होता आणि नक्कीच एकच धाव घेतली जाईल। खरं तर षटकार चौकारांची आतषबाजी करावीच लागेल, कारण समोरची टीम आहे, त्यामध्ये फलंदाज देखील तितकेच ताकदीचे पाहायला मिळतील। संजू असेल, कैलास असेल, हरी असेल, दशरथ देखील पाहायला मिळतोय आणि इथून फटका चांगला आहे। हवे क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार, तिथे सोडली जाईल आणि पुन्हा एकदा 2 धाबा सहजगत्या प्राप्त करत असताना दोन्ही फलंदाज सुनीलची जोडी आपण पाहतोय। षटक संपतोय, तिसरा षटक या ठिकाणी समाप्त झालाय। टीमची टोटल जाऊन पोहोचले अर्थात 40 या धावसंख्येवर। चांगली धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळाले। ते स्वर्गीय महादू सावंत 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 40 या आकड्यावर। चांगली बॅटिंग। खरं तर आपण पाहतोय 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय, अर्थात 3 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 40 या आकड्यावर। 6 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल। या 6 चेंडूवर
अगदी किती धाबांचा डोंगर या ठिकाणी उभा करू शकता हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज मेचकरवाडी संघातून खेळत असताना, परंतु सध्या ऋतू 11 संघाकडून खेळतोय तो गोलंदाज संजूला आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर प्रहार, चेंडू सीमा पार, मिळतील इथून 6 धाबा, षटकार. चांगली केले ते गोलंदाज संजू याच्यावर अगदी कडक प्रार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. खरं तर एकच धाव घेतली जाईल, दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच नसेल आणि एका धाबेने धाव फलक जाऊन पोहोचल 47 या आकड्यावर. चांगली फलंदाजी करत असताना आपण सुनीलला पाहतोय. जेव्हा जेव्हा सुनील मैदानावर थांबलाय तेव्हा खरं तर धावांचा ओघ त्यांच्याकडून नक्कीच पाहायला मिळाला, परंतु आज संघ अडचणीत आहे. 50 कुठेतरी पार करावी लागेल आणि ते प्रयत्न देखील चालू असतील. इथे चांगला बॉल हाताळत असताना संजू गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. शॉर्ट पिच बॉल होता, त्याला अगदी पुल करायचं होतं बाडिश लॉंग ऑफ मध्ये, परंतु चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला आणि खरं तर चांगली गोलंदाजी पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर संजूला आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथे फटका चांगला आहे, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉलला पाठवलं अगदी सीमा रेखा पार. फलंदाज सुनीलच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. दोन षटकार आणि 3 चौकार त्यांच्या बॅट मधनं खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. संजूच्या विरोधात हा हल्ला, बॅटची हलकीशी कडा, बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान, चेंडू सीमा पार, मिळतील 4 रन. धन्यवाद डीजे. धाव फलक जाऊन पोहोचलाय 57 या आकड्यावर. चांगले बॅटिंग करत असताना सुनील गावंड्याला आपण पाहतोय. धोत्रेवाडी संघाचा खेळाडू आहे, परंतु आज संघासाठी संघ मालकासाठी चांगली बॅटिंग करतोय. शॉर्ट बॉल, त्यावर हलकीशी कडा, बॉल चाललाय पुन्हा एकदा त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक तितकंच चांगलं पाहायला मिळाला आणि पाहता पाहता 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच फलंदाज होईल बाद. किन एक विकेटचं पतन. फलंदाज सुनील बॅक टू द पॅव्हेलियन. पण संघाचे कर्णधार आणि रियान 11 संघाचे कर्णधार
दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचंय नाणेफेक करिता बॉल द्यायचंय। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेक करिता। नेक्स्ट मॅच असेल आणि इथून सुरुवात होईल सेमी फायनल 1 ची। आंबिवली परिसर प्रीमियर लीगचा हा थरार, हा क्रिकेटचा महासंग्राम सोहळा खऱ्या अर्थाने या मैदानावर पार पाडत असताना चांगली स्पर्धा आपण पाहतोय। आंबिवली परिसर प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा आणि चांगली स्पर्धा पाहायला मिळते, यात शंका नाहीये। दुपारच्या सत्रामध्ये मैदानाच्या चारही बाजूला खरं तर प्रेक्षकांची आज तुडुंब गर्दी पाहायला मिळते, कारण शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा, अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये कोणता संघ या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल हे देखील पाहावं लागेल। जणू काही IPL ची ट्रॉफी असे ट्रॉफ्या पाहायला मिळतात, चांगले आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं। जाऊया मॅच कडे। 57 धावा फलकावर लागले गेलेत, 58 ची गरज आहे, येणारे 24 बॉल 58 ची गरज आहे जिंकण्यासाठी। सॉरी 59 ची गरज असेल, 58 धावा फलकावर लागले। समोर ऑन स्ट्राईकला संजू, पहिलाच बॉल त्यावर फटका चांगला आहे, बॉल चाललाय कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना स्ट्रोक, चेंडू सीमा पार, मिळतील 4 रन। सुरुवात दमदार केले, श्री गणेशा केला संजू या फलंदाजाने 4 या धावसंख्येने। गोलंदाज तुम्ही पाहू शकाल सुनील गावंडाच्या विरोधात हा हल्ला आणि संजूचा ब्रँड, चेंडू सीमा पार, मिळतील 6 धावा। षटकार रियल एंटरप्राइजेस 11 संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय। विनंती करेल श्री गणेश 11 संघाचा कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी यायचं नाणेफेक करिता। संजूची बॅटिंग एकदा आवडली असेल तर खरं तर टाळ्या व्हायलाच पाहिजे, चांगली बॅटिंग संजूच्या माध्यमातून आपण पाहतो। इथे डॉट बॉलची सांगता होता, पहिल्या बॉलचा विचार केला, चौकार आला, दुसऱ्या बॉलवर षटकार पाहायला मिळाला। तदनंतर चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुनील गावंडाला तुम्ही पाहू शकाल, इथे हलकासा टच केलाय बॉल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार आणि पकडलं जाईल बॉलला। हलकासा चांगली फील्ड करत असताना क्षेत्ररक्षकाला आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि खरं तर चांगली गोलंदाजी पाहतोय। जेव्हा 2 बॉलवर धावा आल्या त्यानंतर 2 बॉल डॉट आले, इथे बॉल हवेत पकडली जाईल, बिग फिश बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद संजू बॅक टू द डगआउट। डीजे चला नाणेफेक करून घ्यायचंय। सेमी फायनल 1 आपण यानंतर मॅच पाहणार। या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील सेमी फायनलची पहिली लढत खरं तर आपण पाहणार 2 संघांमध्ये। रिया एंटरप्राइजेस संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः स्वीकारले, डिसिजन पेंडिंग। जाऊया मॅच कडे। इथे फलंदाजी स्ट्राइक वर तुम्ही पाहू शकाल कैलासला चांगली गोलंदाजी, पिबनचा पहिला षडा घ्या आणि त्यावर जसा डॉट बॉल आला तसा मात्र फेकी चुकीची, कलेक्शन चुकीचं आणि पंचांचा लेझी क्रिकेट पाहायला मिळतं, इकडून तिकडे तिकडून इकडे आणि ही बाजू आहे जमेची। आणि खऱ्या अर्थाने पिबनचा पहिला षटक समाप्त झालाय, टीमची टोटल जाऊन पोहोचले 11 या धाव संख्येवर। खरं तर गोलंदाजाने बॉल डॉट काढला होता, परंतु
कुठेतरी बॉल डॉट करणं देखील गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, परंतु आमचं पंच तटस्थ आणि अगदी चांगली पंचगिरी करत असताना पंचांना आपण पाहिलं. त्यानंतर एक धाव आले आणि एका धाब्याने 11 धावा फलकावर जोडले गेलेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. रिया एंटरप्राइजेस 11 संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केलंय श्री गणेश 11 संघाला फलंदाजीसाठी तयार राहायचे. 4 षटकाचे सामने पाहायला मिळतील, 5 षटकाचे सामने पाहायला मिळतील यात शंका नाहीये. सेमीफायनलचे सामने 5 षटकाचे असतील. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आउटसाइड द लेग स्टंप बॉल भरपूर बाहेर फेकला आणि एक वाईट बॉलची सांगता. एक खराब बॉल पाहायला मिळाला. एक धाव जोडली जाईल धाव फलकावर धावा लागले गेले ते 12 धावा. क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाहीये. इथे यश संपादन करायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये. तेच करत असताना फलंदाज कैलासच्या बॅट मधनं येतोय धमाका. बॉल चाललाय सीमा पार, षटकार. नक्कीच मागच्या मॅचचा विचार केला तर या जोडीने खर तर 86 धावांचं टार्गेट देखील ठेवलं होतं समोरच्या टीम मध्ये, परंतु आज गरज आहे ह्या मॅच जिंकण्यासाठी. 59 धावेचे पाठलाग करत असताना चांगले बॅटिंग कैलास ऑन फायर. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला, क्षेत्ररक्षकाची थोडीशी चुकी आणि खर तर पाहता 2 धावा देखील कंप्लीट केल्या. इथे बाईच्या स्वरूपात खरं तर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज कैलासच्या माध्यमातून इथे ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा अगदी पुढ्यात टाकला होता. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद कैलास इथून बॅक टू द डग आउट येईल का हे देखील पाहावं लागेल. नक्कीच पंचांचा थोडासा इशारा आणि बॅटची हलकीशी कडा, बॅटला बॉल स्पर्श झाला आणि खरं तर या ठिकाणी नक्कीच 1 धाव दिली जाईल यात शंका नाहीये. चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी आपण पाहतोय. सातत्याने नक्कीच चांगली स्पर्धा आपण पाहतोय. खर तर मैदान तितकंच चांगलं पाहायला मिळालं आणि इथे चांगलं डिसिजन देत असताना दोन्ही संघाला आपण पाहतोय. चांगली समजदारीचं क्रिकेट उन्हाच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. चांगलं डिसिजन देखील पाहायला मिळालं. पंचांनी देखील माफी मागितली आणि चांगली पंचगिरी करत असताना पंच तुम्ही गणेश रसाल साहेबांना पाहू शकाल. इथे ऑन स्ट्राईकला हारीला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज सुनील. चांगला गोलंदाज आहे सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. इथे बॉल हवेत इथून पाठवलाय बाईडिश लॉंग अप मधून. चेंडू सीमा पार. हरीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. धाव फलकावर धावा लागले गेले ते 27 धावा. या षटकाराच्या अंती 27 धावा धाव फलकावर लागले गेलेत. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळते. इथे वाईट बॉल येतोय. आणखीन एक खराब बॉल पाहायला मिळाला. एक धाव धाव फलकावर जोडली जाईल. नेक्स्ट बॉल सुनील
गोलंदाजी ट्रॅकवर. इथे चांगला बॉल होता परंतु नक्कीच एसटी रक्षकाची केलेली चुकी. बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. बॅटची हलकीशी कडा जाऊन बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान चौकार आला. चौकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 32. 32 या आकड्यावर. अजूनही काय धाव संख्येची गरज आहे, तितक्याच धावा देखील थांबवाव्या लागतील. अजूनही मॅच संपली नाहीये. मॅच बॅलन्स भरपूर आहे परंतु तितकी चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. 27 ची गरज आहे अजूनही. काही बॉल शिल्लक आहे. इथून समोर येऊन चांगला फटका वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. थोडासा पंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावर. म्हणजेच येणारे 12 बॉल आणि 25 ची गरज असेल जिंकण्यासाठी. 12 बॉल 25 ची गरज आहे जिंकण्यासाठी. मागचा सामना आठवावा लागेल जेव्हा गोलंदाजी केली होती. छोटा तो गोलंदाज, त्याचं नाव काय माहिती नाही, सूरज, अगदी चांगली गोलंदाजी केली होती. आणि इथे येणारे 12 बॉल शिल्लक आहे. 25 ची गरज आहे. मॅच मध्ये काही होऊ शकतो. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना पाहायला मिळेल यात शंका नाहीये. समोर बॅटिंग स्टॅन्स वर तुम्ही पाहू शकाल फलंदाज कैलास, तर नॉन स्ट्राईक एंडवर खरं तर आपण पाहतोय हारी अशी जोडी आपण पाहतोय. शॉर्ट बॉल त्यावर पुल केलाय. फटका चांगला आहे. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर मधून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल खाली येणार. बॉलला जज करणार. खरं तर 2 धावा सहजगत्या पूर्ण. आणि इथे 2 च्या मदतीने टीम हळूहळू का होईना परंतु जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावर. गोलंदाज आपण पाहतोय चांगला गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय पप्पूला. शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे. इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्लिअर करत असताना बॉल चाललाय सीमा पार. कैलासच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण खरं तर पाहतोय. आणि जेव्हा संघ अडचणीत आलाय तेव्हा खरं तर कैलासची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि कैलास नावाचं वादळ खरं तर मैदानाच्या आतमध्ये देखील गोंगावत आहे. ते शांत करायचं असेल तर तुम्हाला तितकी चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. परंतु सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण पप्पूला पाहतोय. इथून कैलासची विकेट देखील घेणं खूप गरजेचं असेल. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला. दुधारी तलवार. बॉल चालला अगदी सीमारेखा पार. मिळतील कैलासच्या बॅट मध्ये येतोय हा धमाकेदार षटकार. जाऊया मॅच कडे. सध्या मॅच खूप महत्वाची चालू आहे. इथून जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. 9 बॉल आणि 13 ची गरज आहे. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. इथे चांगली एष्ट्या उद्ध्वस्त केलाय. दांडी गुल. फलंदाज बाद. कैलास बॅक टू द डगआउट. अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटच्या मोमेंटला कुठेतरी कैलासची विकेट जाते आणि इथून संघ अडचणीत पाहायला मिळेल का. परंतु नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्ही दशरथला पाहू शकाल. चांगले बॅटिंग
खर तर या संघामध्ये पाहायला मिळते तो ऋतू 11 संघाकडे दसऱ्यात गेलाय बॅटिंग नेक्स्ट फलंदाज साठी या जोडीवर सर्व जबाबदारी पाहायला मिळेल यात शंका नाहीये. हरी आणि दशरथ अशी जोडी खर तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या जोडीवर सर्व जबाबदारी असेल या ऋतू 11 संघाची आणि ती जबाबदारी पार पाडावी लागेल. समोर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल, पप्पूला पाहू शकाल, चांगला पप्पू गोलंदाज आहे. षटकातील काही चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. इथून आडव्या बॅटने फटका सजवायचा होता परंतु चांगला बॉल पाहायला मिळाला. नक्कीच एक धाव देखील या ठिकाणी खर्च केली म्हणजेच बायच्या स्वरूपात पंच या ठिकाणी धाव आली असेल. नक्कीच 100% बायच्या स्वरूपात इथे एक धाव घेतली जाईल आणि आता इथून चांगला बॅटल रंगत इथून मॅचला मजा येईल यात शंका नाहीये. समोर हरी फलंदाज तुम्ही पाहू शकाल. हरीला इथे खर तर स्वतःच्या फॉलर झोन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथेच चांगली मॅच पाहतोय आपण. नक्कीच पाहता पाहता एक धाव देखील कंप्लीट षटक संपतोय. एक चिक्की सिंगल कंप्लीट करत असताना धाव फलक जाण पोहोचलाय तब्बल 48 या आकड्यावर आणि गरज असेल इथून 6 बॉल आणि 11 धाव संख्येची. मॅच जबरदस्त पाहायला मिळेल यात शंका नाहीये. अगदी चांगली मॅच रंगत असताना आंबिवली परिसर प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा थरार आज आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय. चांगली मॅच पाहायला मिळेल. 6 बॉल 11 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज पप्पूला तुम्ही पाहू शकाल. चांगला गोलंदाज आहे. मोगरज या विभागातून खेळत असताना इथे पहिला बॉल अगदी चांगला बॉल त्यावर फटका दमदार आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार. बॉल उचलणार फेकणार नंतर पाहता पाहता 2 धावा कंप्लीट आणि इथून 2 धावा पाहायला मिळतात. महत्वाची मॅच आहे. मॅच जिंकायची असेल तर हे फटके देखील तितकंच खेळावे लागतील. आता येणारे 5 बॉल 9 ची गरज आहे. 5 बॉल 9 ची गरज आहे. समोर ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल हरीला. नॉन स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकाल दशरथ. चांगली जोडी खर तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या जोडीवर सर्व जबाबदारी असेल परंतु गोलंदाजी देखील तितकीच ताकदीची पाहायला मिळेल. इथे फटका अजून चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडं बॉल खाली येणार उचलणार फेकणार. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच थांबून ठेवलं जाईल दोन्ही फलंदाजाला आणि इथून प्रत्येक बॉलवर 2 धावा पाहायला मिळतात. इथून समीकरण पाहायला मिळतं. अगदी येणारे 4 बॉल आणि 7 धावेची गरज असेल. 4 बॉल 7 धावा. समोर ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल हरी. चांगला फलंदाज आहे. इथे फुलटाच बॉल त्यावर फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये चेंडू रवाना झालाय. तिथून मात्र निघून जाईल. अगदी सीमा रेखा पार. 4 रन. शेवटच्या मोमेंटला चांगला चौकार पाहायला मिळाला आणि इथून हरीची बॅटिंग खर तर चांगली झाली. एक षटकार आला हरीच्या बॅट मधनं 2 चौकार आले. चांगली बॅटिंग करत असताना हरी या फलंदाजाला आपण पाहू शकाल आणि इथून कमबॅक करतोय. आता येणारा 3 बॉल असतील आणि 3 बॉल आणि 3 ची गरज आहे. बॉल द्यायचं 3 बॉल 3 ची गरज आहे. सामना देखील आठवावा लागेल. बदलापूरच्या मैदानावर अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. तब्बल 6 बॉल 1 धाव संख्येची गरज होती आणि तिथून शिवशक्ती कडाव संघाने जी गोलंदाजी केली होती कोण विसरेल त्या गोलंदाजीला. अगदी 6 बॉल 1 ची गरज असताना देखील 6 बॉल डॉट केले होते. म्हणजेच
विकेट आले होते, तदनंतर डॉट बॉल देखील आले होते आणि एक धाव देखील करून दिली नाहीये, परंतु आज सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. 3 बॉल 3 ची गरज आहे. समोर गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल, गोलंदाज पप्पू स्ट्राइक एंडवर हरी, यावर स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये बॉल अडवला जाईल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. आता खऱ्या अर्थाने फलंदाजाचे हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच आपण पाहतोय सातत्याने. या मॅच वर नजरा कुणाच्या बाजूने झुकतील हे देखील पाहू शकत नाहीये. येणारे 2 बॉल 2 ची गरज आहे. समोर फलंदाज तुम्ही पाहू शकाल, दशरथ सौदरवाडी संघाचा सलामीचा फलंदाज आहे दशरथ, सध्या बॅटिंग स्टार्टवर तुम्ही पाहू शकाल. 2 बॉल 2 ची गरज आहे. इथे बॉल चांगला हाताळला होता, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, थोडीशी चुकी. आणि आता 1 बॉल 1 ची गरज. इथं घडतंय काय? विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळतंय. खर तर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला होता, परंतु चांगली फिल्डिंग आणि विकेटचं होईल पतन. आणि इथून आता मॅच मध्ये मजा येणार यात शंका नाहीये. 1 बॉल 1 ची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आपण पाहतोय. कुणाला जर प्रॉब्लेम असेल तर नक्कीच ही मॅच पाहत असताना जरा काळजी घ्यायची आहे, कारण 1 बॉल 1 ची गरज आहे. नॉकआउटची मॅच तुम्ही पाहतात. इथून जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचेल. कशा प्रकारे ही मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. जर बॉल डॉट आला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल आणि 1 धाव आली तर सामना विजय होईल. म्हणजेच 1 बॉल 1 ची गरज आहे. रणांगण कोणताही असतो, परंतु त्या रणांगणावर जर तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर संघर्ष देखील तितकाच करावा लागेल. आणि संघर्ष करत असताना 2 फलंदाज तुम्ही पाहू शकाल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. फलंदाज सिद्धार्थला पाहू शकाल. 1 बॉल 1 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पप्पू. 1 बॉल 1 ची गरज. काय होणार या बॉल मध्ये? इथे बॉल हवे ते, परंतु चांगली बॅटिंग करत असताना आणि इथून तुम्ही पाहू शकाल 4 धावा येत आहेत. फलंदाजाच्या बॅट मधनं येतोय हा चौकार. ऋतू 11 संघाने ही मॅच जिंकले आणि सुपर 4 मध्ये जाऊन प्रवेश केलाय. चांगली बॅटिंग करत असताना ऋतू 11 संघाला देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. अंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 चा थरार मायक्रोफोनवर माझ्या समेत जोडले जातील. अर्थात व्हॉइस ऑफ कर्जत रुपेश